नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. आज राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी येत्या 5 वर्षात महाराष्ट्रात विजेचे दर कमी होतील अशी घोषणा केली आहे. महावितरण कंपनीने पुढील 5 वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. भारताने न्यूझीलंडवर मात केल्यानंतर विजय साजरा करण्यासाठी मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने तरुण एकवटले होते. जल्लोष साजरा करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या 2 गटात मिरजेत जोरदार घोषणाबाजी झाली. यातून 2 गटात वाद निर्माण झाल्याने दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. महाराष्ट्रात संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, मनसे सर्वांनीच एक सुरात या मागणीचा समर्थन केलंय. औरंगजेबाची कबर हटवण्याची आमची सुद्धा इच्छा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर विविध राजकीय नेत्यांनी सुद्धा ही कबर हटवण्याच्या मागणीला दुजोरा दिला आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज काँग्रेसला रामराम केलाय. त्यांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. ते येत्या काही दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी ते उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेतून मुंबईतील नेत्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. लालसिंह राजपुरोहित यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. शिवसेनेच्या शिस्तभंग समितीने ही कारवाई केली आहे. एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याची फसवणूक केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीची पाऊल उचलली. समाज कल्याण विभागातील कृषी अवजारे घोटाळ्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रकरणावर कुणालाच पांघरून घालता येणार नसल्याची चर्चा आहे. रिपब्लिकन पक्षामध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही प्रमाणात अस्वस्थता आहे. मात्र महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येण्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनतेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रत्नागिरीत राहत असलेल्या चिमुरडीचा गोव्यात जादू तोडण्यासाठी नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करणारा धक्कादायक प्रकार गोव्यात घडलाय. बेपत्ता 5 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह घराच्या बाजूलाच गाडलेल्या स्थितीत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. कसलय तिस्क फोंडा येथे हा प्रकार उघडकीस आला असून घराच्या बाजूला मुलीचा मृतदेह जमिनीत गाडलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांच्याशी जवळीक असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याभाईने शिरूर गावातील दिलीप ढाकणे यांच्यासह त्याचा मुलगा महेश ढाकणेला मारहाण केली होती. त्यातच खोक्याभाई विरोधात तक्रार केल्याने ढाकणे पिता पुत्रासह इतर दोघांवर शिरूर पोलीस ठाण्यात विनयभंग, अॅट्रॉसिटी, जीवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करणे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता पुण्यात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला घरात घुसून गुंडाकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील चंदन नगर परिसरातील फॉरेस्ट पार्क मधील ही घटना घडली असून या प्रकरणी विमानतळ नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.